गर्भवती स्त्रीला गर्भात वाढणाऱ्या स्वतःच्या बाळाला डेव्हलप करण्यासाठी म्हणून वेळ देणं आज शक्य नाही. 30-40 वर्षापूर्वीची जर का आपण आई पाहिली तर ती गर्भवती महिला 40 वर्षापूर्वी काय करायची? पहिली तर गोष्ट ती नॉन वर्किंग होती, तिच्याकडे वेळ असायचा. घरातली कामं करत असताना ती काय करायची तर येणाऱ्या बाळाचा विचार करत राहायची आणि येणाऱ्या बाळासाठी म्हणून स्वेटर विणकाम करायची किंवा आणखी काही तिच्या बाळाला लागणारी टोपडी किंवा काय हे विणकाम काम करायची. अजाणतेपणे ती राईट ब्रेन डेव्हलपमेंटचं काम करत होती. म्हणजे याला क्रिएटिव्ह टास्क म्हणतात. ती आई जेव्हा हातामध्ये लोकर घेऊन येणाऱ्या बाळासाठी म्हणून स्वेटर विणकाम करत आहे, जेव्हा ती विणकाम करत बसलेली असेल त्यावेळेला तिच्या डोक्यात विचार कोणाचा असेल? बाळाचा. ॲब्सोल्युटली. म्हणजे इमोशनली बाळाबरोबर एक बॉन्ड क्रिएट होण्याचं काम क्रिएट होत होतं. ॲज वेल ॲज स्वेटर विणण्याची जी ॲक्टिव्हिटी आहे ती क्रिएटिव्ह टास्क आहे. आणि ती क्रिएटिव्हिटी आहे ती जेव्हा क्रिएटिव्हिटी करायची तर त्याचा राईट ब्रेनच्या डेव्हलपमेंटसाठी खूप चांगला फायदा होत होता. सो पूर्वीच्या काळी खूप साऱ्या प्रमाणामध्ये अशा अनेक गोष्टी केल्या जायच्या कारण स्त्रीकडे वेळ होता आणि ती गर्भातल्या बाळासाठी अशा काही ॲक्टिव्हिटीज करत राहायची. पण आत्ताची परिस्थिती बदललेली आहे. करेक्ट. आत्ता जेव्हा सगळे लोक म्हणजे बिझी आहेत, सर्वांना जॉब करणं गरजेचं आहे, अशा या परिस्थितीमध्ये जॉबचं प्रेशर, स्ट्रेस, त्याचबरोबर दिवसभराची म्हणजे असणारी धावपळ, या सगळ्यांमध्ये त्या गर्भवती स्त्रीला गर्भात वाढणाऱ्या स्वतःच्या बाळाला डेव्हलप करण्यासाठी म्हणून वेळ देणं आज शक्य नाही आहे.